नमस्कार, माझे नाव आरोही गोपाळ वळके आहे। मी उजनी येथे राहणारी आहे। मी श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर या शाळेतील विद्यार्थिनी आहे। मी 6वी इयत्तेत शिकते। आज मी तुम्हाला श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आई माझा गुरु या विषयावर बोलणार आहे। आई खरंच काय असते? लेकराची माया असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, धरणीचा ठाय असते। आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही। आपली आई आपल्यासाठी खूप खास असते, कारण तीच आपल्या जीवनातील पहिली गुरु असते। ती आपल्याला नेहमी प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवते। तिनेच आपल्याला चालायला व बोलायला शिकवले व तसेच आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला लिहायला वाचायला सुद्धा शिकवले। आईच्या हातचे जेवण आपल्याला खूप आवडते, कारण तिच्या हातात खूप चव आहे। ती दररोज आपला अभ्यास घेते आणि इतरांचा आदर करण्याचे, कष्ट करण्याचे आणि चांगले वागण्याचे धडे देते। ती नेहमी आपल्या गरजा व इच्छांचाच विचार करते। आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ती शांतपणे देते आणि आपल्याला समजावते। तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक हसू असते आणि ती कधीही थकत नाही असे मला वाटते। ती दिवसभर काम करते तरी सुद्धा आपल्याशी खेळते आणि आपल्या आनंदासाठी वेळ काढते। आपण आपल्या आईचा आदर करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजेत, कारण तीच आपल्या जीवनातला पहिला आधारस्तंभ असते। आई हीच आपली पहिली शिक्षिका असते। ती नेहमी आपल्याला चांगले व वाईट यातील फरक समजावते। तिचे प्रत्येक शब्द आपल्यासाठी पुढे जाऊन मार्गदर्शक ठरत असतात। जेव्हा जेव्हा आपल्यावर एखादी अडचण येते तेव्हा तीच आपल्याला धीर देते आणि त्यातून योग्य मार्ग दाखवते। आईच्या प्रेमात आणि तिच्या योग्य मार्गदर्शनात आपण नेहमी सुरक्षित आणि आनंदी असतो। तिच्या प्रत्येक मार्गदर्शनामुळे आपण आयुष्यात व भविष्यात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो। आई आपल्याला नेहमी मेहनत व प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवते। ती आपल्याला स्वप्न बघायला शिकवते, पण तसेच तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा सुद्धा देते। जेव्हा जेव्हा आपल्यावर आपण एखादी वेळेस निराश होतो तेव्हा तीच आपला आत्मविश्वास बनते आणि पुन्हा लढण्याचं बळ देते। जसे की छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आईमुळे एवढे मोठे व्यक्ती बनू शकले। आई ह्याच त्यांच्या जीवनातल्या पहिल्या गुरु होत्या। असे कित्येक उदाहरण आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत असतात। आईचा आशीर्वाद आणि पाठिंबा आपल्याला नेहमी प्रेरित सुद्धा करत असतात। आणि मला असे वाटते की आई आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन कसे जगावे हे शिकवते। आणि जाता जाता एवढेच बोलेन की आपण कधीही असे वागू नये की आपली आई निराश हो। आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातली संत वाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी। धन्यवाद सर्वांना। माझा सप्रेम रामकृष्ण हरी।